नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक। ऐतिहासिक भव्य दिव्य आणि शिस्तबद्ध आयोजन। खऱ्या अर्थाने झाला सनातन राष्ट्राचा शंखनाद। 17 ते 19 मे 2025 या कालावधीत गोव्यात पार पडलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव या देशस्तरावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करणारा एक अभूतपूर्व सोहळा ठरला। या 3 दिवसीय ऐतिहासिक महोत्सवाने न भूतो न भविष्यतो असा ठसा उमटवला असून खऱ्या अर्थाने सनातन राष्ट्राचा शंखनाद झाला असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी सांगितले। सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची समारोपीय पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। श्री वर्तक पुढे म्हणाले की गोव्याच्या इतिहासात भारतासह 23 देशातील 30,000हून अधिक लोकांचा एवढे भव्य, नेत्रदीपक आणि नियोजनबद्धपणे झालेला एकमेव कार्यक्रम होता, असे मत अनेक विचारवंत, प्राध्यापक, उद्योजक, लेखक, संपादक, केंद्रीय मंत्री आणि प्रतिष्ठित यांनी व्यक्त केल्याची माहिती देतानाच दरवर्षी अशा प्रकारच्या शंखनाद महोत्सवाचे आयोजन करावे अशी मागणीही समाजातून येऊ लागली आहे, असेही श्री वर्तक यांनी यावेळी सांगितले। फोंडा येथील पॅन अरोमा या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी निवडणूक आयुक्त श्री नारायण नावती, उद्योजक श्री मनोज गावकर, हिंदू जागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे, उद्योजक श्री जयंत मिरिंगकर, ब्राह्मण महासंघाचे श्री राज शर्मा आणि गोमांतक मंदिर महासंघाचे सचिव श्री जयेश थळी हे उपस्थित होते। संत महात्म्यांची व्याख्याते, लेखक आणि सनातन राष्ट्रहित इच्छुकांची मांदियाळी, विविध मार्ग अणत्र कक्ष यांना कृषी आणि देवतांची नावे असलेल्या भव्य सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले नगरीची निर्मिती, 30,000 जणांची दोन्ही वेळची भोजन व्यवस्था, तसेच 1 लक्ष लोकांना महाधन्वंतरी यागाच्या प्रसादाचे वाटप, मान्यवरांच्या भाषणासह साक्षात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन अशा विविधांगी कार्यक्रमांच्या सह एकीकडे क्षात्रतेज संपन्न शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, तर दुसरीकडे भक्ती आणि ब्राह्मतेज संपन्न 15 संतांच्या पादुकांचे दर्शन। इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही सुनियोजित वाहतूक व्यवस्थेमुळे स्थानीय जनजीवन सुरळीत राखण्यात आलेले यश अशा विविधांगी वैशिष्ट्यांनी नटलेल्या या महोत्सवाची सांगता झाली। या महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या शुभ हस्ते 4 मान्यवरांना हिंदू राष्ट्ररत्न पुरस्कार आणि 21 मान्यवरांना सनातन धर्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, गोवा। गोव्यामध्ये 3 दिवसाचा 17, 18 आणि 19 मे रोजी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे। या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी हातभार लावला, प्रशासकीय सेवेतले अनेक अधिकारी, पोलीस, पत्रकार या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। दैदिप्यमान आणि अभूतपूर्व असा कार्यक्रम संपन्न झाला। एकूण 30,000 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती, अनेक संघटनांचे प्रमुख, भाविक, गोव्याचे स्थानिक नागरिक यांचा या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली। सर्वांची मागणी आहे, माननीय मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सांगितलं की असा कार्यक्रम पुन्हा गोव्यामध्ये ठेवला पाहिजे, संपूर्ण भारतामध्ये ठेवला पाहिजे। अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला येऊन गेली, अनेक संत आले। या सर्वांनी या ठिकाणी जे प्रदर्शन लावलेलं होतं त्या ठिकाणी 15 संतांच्या पादुका होत्या, किंवा शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन होतं, किंवा सनातन संस्थेचे जे कार्य झालेलं आहे त्याच्यावरती एक प्रदर्शन होतं। या प्रदर्शनाचा हजारो लोकांनी लाभ घेतला। सर्वांचं या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आलेली होती, ती देखील उत्तमरित्या पार पाडण्यात आली। ही केवळ परमेश्वराची कृपा आहे। आणि या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 23 देशांमधून अनेक मान्यवर मंडळी आलेली होती। 1000 पेक्षा जास्त संघटना उपस्थित होत्या आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे सनातन राष्ट्राचा खऱ्या अर्थाने शंखनाद गोव्यामधून दुमदुमलेला आहे आणि याचे पडसाद आता संपूर्ण विश्वभरामध्ये निश्चितपणे उमटतील, कारण हे एक प्रकारचं ईश्वरी कार्य आहे आणि सनातन राष्ट्र हा एकमात्र उपाय आहे जो विश्वशांतीचा मार्ग आहे।